धडाकेबाज निर्णय घेत बेधडक वक्तव्य करणारे बॅरिस्टर अब्दुल रेहमान अंतुले हे महाराष्ट्राच्या राजकारणातलं वादळी व्यक्तिमत्व. 9 फेब्रुवारी 1929 ला रायगडमध्ये त्यांचा जन्म झाला. सामान्य कार्यकर्त्यापासून ते मुख्यमंत्री पदापर्यंतचा त्यांचा प्रवास हा लक्षवेधी आहे. आणीबाणीनंतर केंद्रात इंदिरा गांधींचं सरकार पुन्हा आलं. राज्यातलं शरद पवारांच्या नेतृत्वाखाली असलेलं पुलोत सरकार बरखास्त झालं. नंतर 1980 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला यश मिळालं. वसंतदादा पाटील मुख्यमंत्री होतील अशी अटकळ बांधली जात असताना दिल्लीतून बॅरिस्टर AR अंतुले यांचं नाव पुढे आलं आणि 9 जून 1980 ला त्यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. अंतुलेंच्या रूपानं कोकणाला पहिल्यांदाच मुख्यमंत्रीपद मिळालं. मुस्लिम समाजातून मुख्यमंत्री पदावर आलेलेही ते पहिलेच नेते ठरले. आपल्या मुख्यमंत्री पदाच्या कारकिर्दीत त्यांनी अनेक धडाकेबाज निर्णय घेतले. त्यामध्ये सिंधुदुर्ग आणि उस्मानाबाद जिल्ह्याची त्यांनी निर्मिती केली. निराधारांसाठी संजय गांधी आणि स्वावलंबी योजना सुरू केली. राज्यामध्ये स्वातंत्र्य सैनिकांची 800 स्मारकं उभारली. मंत्रालयाच्या स्वागत कक्षात शिवाजी महाराजांचं तैलचित्र त्यांनी लावलं. मुख्यमंत्र्यांचा जनता दरबार हा त्यांनी सुरू केला. शिवाजी महाराजांची भवानी तलवार लंडनच्या म्युझियम मधून आणण्याची त्यांची घोषणा चांगलीच गाजली. त्यासाठी ते लंडनची वारी करून आले. मुख्यमंत्री असताना त्यांनी मुंबईचं नाईट लाईफ पाहण्यासाठी रात्री शहरात फेरफटका मारला आणि अनेकांचे धाबे त्यावेळी दणाणले. महाराष्ट्र कर्नाटक सीमावादावरच्या महाजन रिपोर्टचा पर्दाफाश करणारं महाजन रिपोर्ट अनवर्ड हे त्यांचं पुस्तक चांगलंच गाजलं आणि त्यामुळे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याशी त्यांची मैत्री जमली. नंतर केंद्रात त्यांनी आरोग्यमंत्री आणि अल्पसंख्याक विभागाचं मंत्रिपदही भूषवलं. त्यांच्या आयुष्यात अनेक चढ उतार आले, पण ते कधीच डगमगले नाहीत. त्यांच्या इंदिरा प्रभा प्रतिष्ठानला मिळालेल्या देणग्यांमध्ये गैरव्यवहार झाल्याचे आरोप त्यांच्यावर झाले. त्यामुळे त्यांना मुख्यमंत्रीपद सोडावं लागलं. 20 वर्षांच्या न्यायालयीन लढाईनंतर ते दोषमुक्त झाले. शेवटपर्यंत त्यांनी आपला लढाऊ बाणा आणि स्पष्ट वक्तेपणा कधीही सोडला नाही. अखेर हे वादळ शांत झालं. ब्युरो रिपोर्ट, IBN लोकमत.